समजा आज तुमचा हॅपी वाला बर्थडे आहे आणि त्या दिवशी तुम्हाला या व्यक्तीचा जर कॉल आला तर तुमचं रिॲक्शन काय असेल? मग आपलं रिॲक्शन तर एवढं भारी होतं, दारात तुमचा भाऊ रामपदाला भेटायलाच गेला आणि तुम्ही हे नका विसरू की तुम्ही वैभव गारकरचा व्लॉग बघताय. जन्मदिनाच्या दिवशी पण तुमच्या भावासोबत कांड झालं. नमस्कार, मी वैभव आणि आज आहे माझा जन्मदिवस. आज ना आमचा प्लॅन होता औंढ्याच्या मंदिरात जाऊन पाया पडायचा, पण पप्पाने मला अलगच काम लावलं होतं. आज ना तुमचा भाऊ जरा जास्तच लवकर उठला होता आणि लवकर उठला म्हणून आंघोळ वगैरे करून एकदम कपडे पण टाईट घातले. तुम्ही ते सगळं सोडा, पहिले मला हे सांगा शर्ट कसं दिसतं आणि एवढं भारी शर्ट घालून तुमचा भाऊ वायर ओढत होता. काल टेम्पोच्या ना आमचा वाया तुटला, आम्हाला ते सकाळी जोडून पण घ्यायचं होतं आणि परत हे सगळं काम आवरून आम्हाला औंढ्याच्या मंदिरात पण जायचं होतं. म्हणून पहिले तर मी सगळं वायराचं काम आवरून घेतलं आणि बबिताला मी सकाळी सकाळी दरवाजे सगळं उघडून ठेवलं, कारण मधलं पाणी अजून पण बाहेर सगळं निघालं नव्हतं. आणि घराबाहेर पडायच्या अगोदर मी त्या घरी सगळ्यांच्या पाया पडलो आणि सगळ्यांच्या पाया पडल्यानंतर माझ्यापाशी एवढी काही दक्षिणा जमा झाली होती. आता ना पहिले तर आम्ही डायरेक्ट पोहोचलो औंढ्याच्या मंदिर. पहिले तर ना आम्ही जल अर्पण केलं, त्यानंतर पाया वगैरे पडून डायरेक्ट निघालो मंदिराच्या बाहेर आणि मंदिराच्या बाहेर एकदा तर तुमच्या भावाला आला कॉल आणि मला असं वाटतं की मला या व्यक्तीची ओळख करून द्यायची गरज नाही, कारण अख्याला का हिंगोली जिल्ह्याला ओळखतोय. पहिले तुम्ही रेकॉर्डिंग ऐका. बोला की भाऊ. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि हे सगळं झालं की डायरेक्ट पोहोचला मी भाऊच्या ऑफिस आणि मी ना भाऊला फर्स्ट टाइम भेटलो. याचा सगळं एवढा भयंकर होता ना, बस बघायचं कामात नव्हतं. पहिले तर तुमच्या भावाचा जन्मदिवस साजरा झाला भाऊ. आता हे साजरा जे शब्द आहे का ते आमच्या इकडली भाषा आहे, तुमच्याकडे काय म्हणतात तेवढं कमेंट करून मात्र नक्की सांगा. आणि धन्यवाद वैभव भाई आके तुम्हाला पण आणि पवन भाई दराडे तुम्हाला पण. आणि खरंच मनापासून माफी मागतो भाऊ ज्यांना पण माझ्याकडे रिप्लाय नाही देता. बाकी परत एकदा सर्वांचे मनापासून आभार भाऊ, तुम्हाला एवढं भयंकर प्रेम दिलं ना, बस तुमचा भाऊ आज